आमच्यासोबत असं वाईट करतोस? अरे या घरात जगणं मुश्किल झालंय रे आमचं. आम्ही बोलणं नाही नाही, अरे तुला का दिसत नाही रे आमच्या वेदना का? एकतर माझं सदाला आणि घरात प्रशांत भाऊजी. नाही बघणं होत रे, नाही बघणं देवा का? नशिबाने दिला धोका काय काम आहे? प्रशांत भाऊजी, अहो तुम्ही झालं कोणासोबत बोलत नाही. अहो तुमची प्रकृती तर बरी आहे ना? मला काही झालेलं नाही. का घेता तुम्ही सर्वजण माझी काळजी? देवाच्या कृपेने मला एकटं सोडून द्या प्लीज वहिनी, प्लीज. का प्रशांत भाऊजी, का आम्ही तुम्हाला एकटं सोडून देऊ का? प्रशांत भाऊजी, अहो मानवी या जगात नाही हो. तिला विसरून जा तुम्ही. नाही वहिनी, नाही. मी नाही विसरू शकत माझ्या मागणीला. प्रशांत भाऊजी, अहो असे करू नका. अहो स्वतःला सावरा. अहो मानवी मिळाली नाही म्हणून काय झालं? अहो आपण दुसरी बघू ना. वहिनी, अगं वहिनी, विजलेल्या दिव्याला आशेचं किरण दाखवून काय अर्थ? अगं मला नाही वाटत ग की माझं जीवन पुन्हा प्रकाशमय होईल म्हणून. आणि उरला माझ्या जीवनात तो काळाभोर अंधार. नाही प्रशांत भाऊजी, नाही. असं बोलू नका. असे बोलू नका हो प्रशांत भाऊजी. नाही. पुन्हा पुन्हा कोणी ना कोणी येईल आणि आपल्या सगळ्यांना सांभाळेल. तुम्ही असे बोलू नका प्रशांत भाऊजी. अगं हे आरती, त्या प्रशांतला आवाज देण्यापेक्षा मला देऊन बघला. विक्रांत, तू मला नाही आलास का? आलास? चल चल हो इथून. मीच नालायक माणसा. का म्हणजे? अगं तुझ्याने डबल गेम पाहायला. मीच पापी माणसा, नालायका. तुला लाज कशी वाटत नाही रे? एका पतीवर मध्ये ज्योतिषी असं बोलताना. अरे तुझी जीभ गळून का पडत नाही असं बोलताना? अरे तुला लाज वाटायला पाहिजे. लाज
रस्ता तुला लागायला पाहिजे. अगं सगळ्यांना तुझी शारीरिक भूक भागवू शकत नाही म्हणून तू लहान दिलाबरोबर इस्काचे साडे करतोस. आणि यातलं जर थोडस मला दिलं तर तुझं काय जातोय. अरे तू माणूस नाही तर पशु आहे, पशु. विक्रांत, विक्रांत, मी तुझ्यासमोर हात जोडते, मुकाट्याने इथून चालता हो. नाहीतर बघ. नाही तर अरे नाहीच केलं तर काय करणार. माझ्या गेल्यानंतर पुन्हा तेच प्रशांत बरोबर इस्काचे चाळे. वा ते वा. अगं नवरा नाही घरी देऊन भाऊज इस्क तरी वा. अरे तू तुझ्या जिंदगानीवर. अरे अरे धीर भाऊजीच्या एका पवित्र नात्याला असं कलंक लावतो. अरे अरे तुला काय करणार. एका श्रीमंत बापाची बिघडलेली औलाद आहे. काय करणार हे आमचं नातं. अगं मी एक अमीर बापाची बिघडलेली औलाद आहे. बिघडलेल्या बापाची औलाद. आणि तेही फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. अगं तू मला हवी होतीस पण माझ्याशी लग्न न करता त्या सदानंद बरोबर लग्न केलीस. अगं काय मिळालं तुला. दुःख, बरबादी. तुला आज सोडणार नाही असते. अगं तुझ्या शील भ्रष्ट करणार, तुला उद्ध्वस्त करणार. काय विक्रांत आहे. अगं तुला सोडणार आहे की नाही. ये तुला माझ्या हातून कोणीही सोडवणार नाही. आणि तू माझ्या हातला सुटणंही शक्य नाही. मी जानवर रूपी माणसा सोड माझ्या बहिणीला. अरे नाही सोडलं तर काय करणार. सगळ्यांनी नाही म्हणजे या हरामखोराला मी सोडणार नाही. या हरामखोराला मी जिवंत सोडणार नाही. प्रशांत भाऊजीने मला सोडावं दिलं. सोडा त्याला. काय आहे. अरे तुझा तू सदानंद. अरे तू आला तर बरं झालं मित्रा. अरे नाही तर ह्या लोकांनी मला जिवंत
काय सांगू तुला. अरे विचार ह्या आपल्या बायकोला. अरे खूप मारलं रे मला, खूप मारलं रे. काम मारता का माझ्या मित्राला? काय झालं तुमचं याला? दादा, अरे ह्या नीच माणसाला तू आपला मित्र म्हणतोस? अरे हा तर विषारी साप आहे, साप. अरे तू घरात नसताना हा बहिणीच्या आपुशी खेळत होता रे. नाही सदानंद नाही. अरे हे असे घाणेरडे आरोप लावून आपली सुटका करू पाहतात. अरे मी तर तुला भेटायला आलो होतो, पण इकडे येऊन बघतो तर काय, अरे तुझी बायको प्रणिया म्हणजे दंग. अरे मित्रा, तुझ्या बायकोला मी नाही त्या अवस्थेमध्ये मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. अरे लाज वाटतोय मला सांगायला सुद्धा. नाही दादा नाही, हे सगळं हा खोटं बोलत आहे. अरे आज जर मी घरी नसतो ना तर याने बहिणीची अब्रू वेशीवर टाकली असती. अरे बघ सदानंद बघ, अरे आपली सुटका करण्यासाठी मला कसे फसवितात. बघ सदानंद, अरे सदानंद मी आपल्या डोळ्यांनी पाहिलं रे यांना दोघांना. अरे खरंच सदानंद, अरे तू घरात नसताना हे काय करत नसतील, त्यांनाच ठाऊक रे बाबा. तू बघ, तुझं काय ते बघ रे बाबा. मी निघतोय. आणि तुम्ही किती लायक आहे दिसताय मला. नालायक स्त्री, नवरा घरी नसताना लहान बरोबर प्रेमाचे जाळे करताना लाज वाटली नाही तुम्हाला? अरे तू काय करतोस? अरे त्या परपुरुषावर विश्वास ठेवून त्या स्वतःच्या बायकोवर संशय येतोस? वा दादा वा. एक शब्द देखील बोलू नका. चालत राहीन आज तुम्ही, चालत राहीन. घाणेरडे कृत्य तुम्ही करता आणि फसवता मात्र माझ्या मित्राला. अरे दादा तुझं माझ्यावर विश्वास नसेल ना, ठीक आहे, पण माझ्या बहिणीवर घाणेरडे आरोप लावू नकोस रे. तुला काय वाटलं माधवीच्या खुनात मला अटक व्हावी आणि तुम्ही सुखी संसार करायला मोकळे? पण नाही, सर्व त्या पालत्या घागरीवर पाणी सोडल्यासारखं. अरे विक्रांतला वाचवलंय मला, विक्रांतला. अरे दादा तुझा संशय माझ्यावर आहे ना, ठीक आहे. अरे मग मी हे घर सोडून तुझ्यापासून खूप दूर जाणार. कधी तुमच्या संसारात टोका येवायला येणार नाही. पण दादा, पण माझ्या बहिणीवर घाणेरडे संशय घेऊ नकोस रे. अरे माझी बहिणी चारित्र्यहीन नाही रे. प्रशांत भाऊजी,
अगं नवऱ्याप्रमाणे म्हणणार नवऱ्याप्रमाणे. हा काय करणार आहे? काय केलं? काय गुन्हा केला असून महिना जनावर प्राण मारतात? बाबा विचारानं लाडक सुनायला सदानंद तू दारू पेलास? पण बाबा तुमचे सण गावात खूप नाव मिळवतात. विचारा आपल्या सुनेला. काय गे सुनबाई? काय म्हणतो? खरं आहे? नाही बाबाजी नाही. हे माझ्या चारित्र्यावर आरोप घेत आहे. मामाजी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. या घराला कलंक लागेल असं मी काही केलेलं नाही. बाबा अहो हे प्रशांत बरोबर इसकाचे रंग उजळत होती आणि हे सर्व माझ्या मित्रांनी बघितलं. ही वेश्या वेश्या बाबा. नाही हो, मी वेश्या नाही हो. मला समजून घ्या, मी वेश्या नाही हो. वा सदानंद वा. अरे तू माणूस नसून पशु आहेस, पशु. अरे एका मित्रावर विश्वास ठेवून अरे देवीसारख्या बायकोवर चारित्र्य म्हणतोस? अरे तुला शरम का वाटत नाही? सरम मला नाही एक देशाला वाटायला पाहिजे. प्रोफेसर श्यामराव तू माझा बाप आहेस म्हणून सोडलाय तुला. अरे नाहीतर काय केलं असतं? मारलं असतं मला? अरे मार मार. अरे पाहतोस काय? मार. अरे ही बरबाद उघड्या डोळ्याने बघण्यापेक्षा अरे मी मेलेला मला. ए खरड्या जास्त बोलायचं नाही. त्यामुळे माझी पुरी दारू उतरली. गाडी पाडली पण संपली. दारूच लागेल दारूच्या अड्ड्याला. अरे मग मुझे उभा का पाहतो? जा ना जा जा. अरे तुला समजाल मला दारूची बाटली वाटते ना? अरे जातो ना वांग राहतो इथे. दारू म्हणजे संसार आहे. आणि आहे हो आणि. थांबा हो, माझं ऐका हो. नाही सुनबाई नाही. त्याला अटकावू नकोस. पण बाबाजी सुनबाई सर्व एकाकी घडल्यामुळे अरे तो होरपळून गेला ग. पण तू चिंता करू नकोस. सर्व ठीक होईल. केव्हा ठीक होईल बाबाजी, केव्हा? देवा का रे असा खेळतोस माझ्यासोबत का?
आणि तोच मात्र देवाला. आरते, अगं चूक तुझी होती. अगं तू जर माझ्याशी लग्न केलं असतास ना तर हे दिवस तुझ्या जीवनात आलेच नसते. निष्पापी मासा